उपवर्गीकरणाचा मुद्दा मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना मी अनेक कुटुंबांमध्ये गेलो, अनेक समाजामध्ये गेलो. मातंग समाज आहेच, पण अनेक मागासवर्गीय समाजात गेलो. मग त्यात मादिगा असेल, बुरुड असेल, ढोर समाज असेल, चर्मकार समाज असेल. मला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं की या समाजापर्यंत कुठल्याही प्रकारे शिक्षण पोचलेलं नाही. मादिका समाज व इतर समाजाचे कुठला माणूस, सिंगल माणूस आज त्यांना नोकरीतही नाही. मादिका आरक्षणाची तरतूद केलेली आहे, आरक्षणाची तरतूद केलेली, पण शिक्षणापासून वंचित आणि माहिती नसल्यामुळे, अशिक्षितपणा यामुळे हा सगळा समाज हा मागे राहिलेला आहे. आणि त्याच दरम्यान आरक्षण उपवर्गीकरणाचे विषय इतर राज्यांमध्ये चालू आहेत. पंजाबमध्ये झालं, हरियाणा झालं, आंध्र प्रदेश झालं, तामिळनाडू झालं. अशा राज्यांमध्ये उपवर्गीकरणचे विषय कंप्लीट झालेले, पूर्ण झालेले आहेत. त्यातच 1 ऑगस्ट 2024ला स्टेट ऑफ पंजाब वर्सेस हरविंदर सिंग या केसमध्ये त्या 7 खंडपीठाच्या कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरण केलं पाहिजे. मग आरक्षण उपवर्गीकरण करत असताना त्यांच्यानुसार, त्या कोर्टाच्या प्रेडिक्टनुसार होमिजिनियस आणि हेट्रोजिनियस असे 2 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्यांचं आरक्षणामधलं आरक्षण ज्यांना खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि त्याच्यात विशेष म्हणजे भूषण गवई सुद्धा त्या 7 खंडपीठाच्या याच्यामध्ये ते स्वतःही त्यांचं त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे. आणि हे 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरण करा, राज्यांनी त्यांचं निर्णय घेऊन करा असं सांगितलं. आणि आरक्षणामध्ये जे मागास आहेत, मागासल्यांमधले जे मागास आहे त्यांचं प्रमाण, मग नोकरीतलं प्रमाण असेल, स्पर्धा परीक्षेतलं प्रमाण असेल, हे सगळे प्रमाण बघून तुम्ही आरक्षण जाहीर करा असं सांगितलं. आणि ते जाहीर झाल्यानंतर मगाशी मी 4 राज्यांची नावं घेतली, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, या राज्यांनी त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर केलं. तिथं कुठलाही त्या ठिकाणी केओस झाला नाही, कुठेही त्या ठिकाणी विरोध झाला नाही. पण महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ताबडतोब निर्णय घेऊन त्या ठिकाणी अनंत बदर समिती त्या ठिकाणी बसवली. अनंत बदर समितीनं 1.5 वर्ष अभ्यास करून तो रिपोर्टही सबमिट केला. रिपोर्ट सबमिट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेकांना असं वाटलं की हे उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे आणि मग त्यानंतर केओस तयार झाला. पण मला आवर्जून सांगायचं आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक आहे आणि ज्या समानता ही पूर्ण राज्यांमध्ये यावी, देशात यावी, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणूनच संविधानाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी उभं राहिलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सगळेच आपण तंतोतंत पाळतो. आमची भूमिका एकच आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल जो आहे त्या निकालाचं लवकरात लवकर अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी, याची ही लढाई आहे.